यस यंगस्टर किंग्स कामला यांच्यामध्ये हे क्रिकेटचे बॅटल रंगलं जातोय. सलामीची जोडसाकळ लगेच मैदानामध्ये उतरा. हे ऑफिशियल पंच चला मैदानामध्ये जा. सुंदर असं नियोजन आयोजन तुर्तास राजेशजी वाघे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांनाही विनंती असणार आहे की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे या. राजेश वाघे आपण या. परंतु तुर्तास PSI धोरे साहेब या ठिकाणी रजा घेतायत. परंतु साहेब आपण या ठिकाणी आलात, या स्पर्धेला आपण 4 स्थान लावण्याचं काम केलं, कारण फॅमिली सोबत या ठिकाणी तुम्ही आलात आणि खऱ्या अर्थानं ज्या आपल्या समाजावर आपली असणारी जी ओढ आहे, आपलं जे प्रेम आहे, त्या प्रेमा खातीर मी समाजाचं काहीतरी देणं करी आहे, त्या देण्याच्या अनुसार आपण या ठिकाणी आलात. धन्यवाद देतोय या पर्व 3ऱ्या मध्ये. सदा पंच या स्पर्धेचे मुख्य आयोजक शरद सर आणि प्रकाशजी पवार सर. आणि जर का गोट्या अंपरच्या रूपामध्ये शरद सरांना आम्ही पाहिलं तर बघा, शरद सरांच्यासाठी आमचे जे कॉमेंटेटर आहेत ना, एक उत्कृष्ट सुमधुर गोडा आवाज चेतनजी फिरकट सर यांच्याकडून एक कोंबडा असणार आहे. आणि प्रकाश सरांनी जर का डान्स केला ना तर विष्णूजी खैर साहेब यांच्याकडून एक कोंबडा असणार आहे. बघा दोन्ही टीमचे 12 खेळाडू यंगस्टर किंग्स कामला आणि दरम्यान स्वर्गीय हरिमिरकुटे प्रतिष्ठान वाकस आपण 12 खेळाडू पाठवा. यस गोलंदाज ड्रायव्हर हिरामण आलाय, तर स्ट्राइक वरती डावकुरा फलंदाज 12 खेळाडू. डाउन विकेट नटराज स्टाईल मध्ये ह्या चेंडूला मात्र उडवून दिलाय आउट ऑफ द पार्क. हा येतोय षटकार आणि षटकाराच्या सण आकाराला सुरुवात केली जाते. धाव संख्या होती स्कोर कार्डवर 6. डीजे चला 6 धावा येत आहेत या स्कोर कार्डवर. सर 6 धावा आल्यात. पहिलाच षटकार मला डावकुरा फलंदाजानं. टू कॉम्बॉक्स क्रिकेट सर. थँक्यू. अगदी समोर बॉल होता, कट करायचा होता. पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकला. तदनंतर मात्र गोलंदाजाने उजव्या इष्टीच्या बाहेर ठेवला. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामध्ये गोलंदाजाला यश देखील आलं. समोर फलंदाज सुनीलला पाहतोय, त्याच्या बॅट मधला पहिला बॉल वरती षटकारा खेचण्यात यशस्वी ठरलेत. सफल झाले, जागा बनवल्या, त्यानंतर पाठवलाय सीमा रेषा पार. सुनीलच्या बॅट मधून आलाय दर्जेदार आणि धमाकेदार षटकार. जबरदस्त फटका पाहिला, अगदी सफल झाले, जागा बनवलेला, त्यानंतर चेंडूला फेकून दिलं. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 12 धावा फलकावरती. 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. मॅच आपण पाहतोय स्वर्गीय हरी प्रतिष्ठान वाकस आणि त्याला फाईट करत असताना यंगस्टर चिचकामला टीमच्या माध्यमातून चालू मॅच आपल्याला पाहायला मिळते. 12 धावा फलकावरती गोलंदाजी मार्क वरती आपण हिरामनला पाहतोय. पुन्हा एकदा अगदी चेंडू खालती राहिला, कट करण्याचा प्रयत्न राहिला सुनील यांचा. 2 षटकार त्याच्या बॅट मधनं आपण पाहिलेत, परंतु गोलंदाजानं या वेळेत चालाकी दाखवली. अगदी धीम्या गतीने चेंडू ट्रॅव्हल्स केला. फलंदाज मात्र बीट झाला आणि 4 चेंडू नंतर धावफलकावरती आपण पाहतोय बिनबाद 12 धावा.
जमिनीच्या मदतीने अगदी चेंडूला ट्रॅव्हर्स केलाय. डीप वरना क्षेत्ररक्षक तैनात आहेत. मिड विकेट वरना क्षेत्ररक्षक आले. चेंडू उचलणार फेकणार याच दरम्यान एकदा विची सांगता दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा फलकावरती स्ट्राइक इनला. आता मात्र सुरेश निरगुडाला आपण पाहू शकाल. 13 सुरुवात चांगली केली आहे या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. जर विचार केला तर मात्र यंगस्टार चिचकामला टीमने नाणेफेकीचा कॉल गमावला. फलंदाजी करण्याचं मिळाले आणि त्याचा स्वीकार केला आणि पहिल्या 5 चेंडूवरती 13 धावांची आतषबाजी इनिंग इथून मात्र सुनीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. तीच तर चेंडू अगदी समोरून बॉल निघून गेला आणि इथून फलंदाज देखील बीट झाले. पहिल्या षटकाचा इथून खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकानंतर धावफलकावरती बिनबाद 13 धावा आपण पाहतोय. 2 मोठे फटके आपण पहिल्या षटकामध्ये पाहिले. त्यानंतर मात्र गोलंदाज हिरामन यांनी चांगले पुनरागमन केलं आणि असं वाटलं होतं की पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आपल्याला पाहायला मिळतील, परंतु तसं घडलं नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. चला अतिरिक्त वेळ खर्च करू नका. दोन्ही टीमला विनंती करेल या मॅच साठी ऑफिशियल पंच म्हणजेच आपल्याला प्रकाश पवार आणि शरद सर ठोंबले हे प्राप्त झाले आहेत. त्यांचे खऱ्या अर्थाने आपण कौतुक करूयात. नक्कीच प्रकाश पवार यांनी जर का डान्स केला तर त्यांच्यासाठी सुद्धा एक प्राइज आहे. शरद सर ठोंबरे यांनी जर डान्स केला तर माझ्याकडनं सुद्धा एक सरप्राईज प्राइज आहे. तर डान्स व्हायला हवं, एन्जॉय व्हायला हवी. पाहूया आपण जाऊया मैदानाच्या दिशेनं जिथे मॅच चालू आहे. 2 टीमच्या माध्यमातून एका साईडला आपण पाहतोय स्वर्गीय हरी मिरकुटे प्रतिष्ठान वाकस आणि यंग स्टार चिचकामला या 2 टीमच्या माध्यमातून. दादांना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. जरा अतिरिक्त वेळ दादांनो खर्च करू नका. मानाची आणि सन्मानाची समजली जाणारे आदिवासी रायगड प्रीमियर लीगचं पर्व 3रं आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती आता प्रमोदला पाहू शकाल. ही जोडी फोडावी लागेल, ही जोडी फोडावी लागेल. या जोडीला रोखावं लागेल कारण सुनीलने सिद्ध केलं आहे या मॅच मध्ये 2 षटकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलेत. चांगला फटका कव्हरच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हर्स केला आहे. अगदी आउट ऑफ द पार्क. सुनीलच्या बॅट मधला या मॅच मधला 3रा षटकार आपल्याला पाहायला मिळतो. अगदी वीरेंद्र सेवक स्टाईलने या चेंडूला ट्रॅव्हर्स केलं. इष्टा कव्हरच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हर्स केलं. सीमारेषे पलीकडे सांघिक धावसंख्या 19 या आकड्यावरती जर का सुनीलचा विचार केला ना तर 6 चेंडू मध्ये 19 धावेवरती खेळतोय. ज्याच्या बॅट मधला 3 षटकार आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगली फलंदाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ती सुनील या फलंदाजाची. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हर्स केलाय. 1च धाव डीपला चांगलं क्षेत्ररक्षण. 20 धावा फलकावरती जोडल्या जातील. 2 चेंडूचा खेळ समाप्त होत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रल्हाद गोलंदाजी मार्क वरती आहेत. प्रमोद गोलंदाजी मार्क वरती आहेत. जर का विचार केला तर मात्र सुनील यांचा तर पहिल्याच ओव्हर मध्ये पहिल्याच बॉलला हिरामनला देखील षटकार ठोकला होता आणि इथून मात्र प्रमोदच्या पहिल्याच बॉलवरती देखील षटकार ठोकलाय. इथून मात्र 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. आलेल्या तमाम मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व 3ऱ्या मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. परंतु इथे घडतंय काय तर चेंडू आलाय करून गेलाय घात आणि फलंदाज झालाय इथून बाद. ठोक डीजे. सन्माननीय आदरणीय प्रवीणजी मोरे साहेब तालुका प्रमुख खालापूर यांचं देखील इथे आगमन झालं आहे. त्यांचं या आदिवासी रायगड प्रीमियर लीग 3ऱ्या मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक 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 असं स्वागत आहे. आपल्या भारत देशाची परंपरा आहे
आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान करणं हे कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून जोपासलं जातं आणि हीच खरी संस्कृती आपल्या भारत देशाची टिकवण्याचं काम या आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून केलं जातंय। आयोजकांचंही आपण सहर्ष खऱ्या अर्थाने कौतुक करूयात आणि आलेल्या तमाम मान्यवरांचं आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात आणि जाऊया मित्रांनो मैदानाच्या दिशेनं। चांगला चेंडू अगदी टाप केला, दिशा देण्याचं काम केलं, एक धाव जोडली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये। इथून मात्र सुनील आता स्ट्राइक एंडला येतील कारण ज्याच्या बाट मधना चांगली फलंदाजी पाहायला मिळते। सुनीलचं वादळ मात्र घोंगावायला सुरुवात झाला आहे, दुसरे षटक मार्गस्थ आहे, प्रमोद गोलंदाजी मार्क वरती आहेत आणि जर का आपण धावसंख्येचा आढावा घेतला तर धावफलकावरती आपण धावा पाहतोय त्या मात्र 21 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये सलामीवीर सुरेश निरगुडा तंबूच्या आसऱ्याला आपण पाहतोय, परंतु एका साईडने सुनील मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करतोय। हो जबरदस्त चेंडू, उत्तर नाहीये, अगदी खोलवरचा टप्पा होता, अगदी शिक्षकांनी मुलाला प्रश्न विचारावा आणि मुलाकडे त्याचं उत्तर नसावं असा चेंडू होता। फलंदाजाला भरपूर काही शिकवून जाणारा आणि फलंदाजाचा मात्र क्लास घेणारा हा जबरदस्त आपण चेंडू पाहिला मैदानाच्या आतमध्ये। प्रमोदच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। पुन्हा एकदा टाप केला बॉलला, फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम, एकच धाव जोडली जाईल आणि एक धावेच्या बरोबरीने सांघिक धाव संख्या पोहोचेल ती मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 22 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। अतिरिक्त वेळ खर्च करू नका ही पुन्हा एकदा खेळाडूंना विनंती आहे, संघ मालकांना विनंती आहे। चला स्वर्गीय हरिप्रतिष्ठान वाकस ही टीम मात्र प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकली आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि यंग स्टार चिचकामला टीम मात्र प्रथमतः फलंदाजी करत असताना आतापर्यंत 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकानंतर धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11च्या सरासरीने या 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय। तिसरे षटक मार्गस्थ असेल, सुनील मात्र चांगली फलंदाजी करतोय, ज्याच्या बॅटमधला 3 षटकार आपण पाहिलेत, परंतु त्याला साथ द्यावी लागेल। जर का इथून यंग स्टार चिचकामले टीमला चांगली धावसंख्या रचायची असेल ना तर सुनील ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय ना त्याच पद्धतीने इतर फलंदाजांना सुद्धा कामगिरी करावी लागेल, तरच कुठेतरी मोठी धावसंख्या रचण्यात यशस्वी ठरतील। तर नवीन फलंदाज त्याच्या साथीने आपण पाहतोय प्रल्हाद आणि सुनील ही अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी मार्क वरती कुणाल ला आपण पाहतोय। सुनील आणि कुणाल याची आता मात्र फाईट पाहायला मिळेल। डावखुरा फलंदाज खूप घातक आहे, क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं जातं की डावखुरा फलंदाज सर्वाधिक घातक असतो, तो सर्वाधिक विषारी असतो। हवा में उड़ता हुआ क्या तेरा ये शॉट है, जबरदस्त शॉट अजून एक आपल्याला पाहायला मिळतोय। या मॅच मधला 4था षटकार आपण पाहतोय। चौथा षटकार आपण पाहतोय सुनीलच्या बॅट मधनं आलेला। 4 षटकार आणि 4थ्या षटकाराच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या 28। लगातारचे 5 षटकार मारले तर सन्मानी आदरणीय, 3 षटकार जर मारले तर सन्मानी आदरणीय प्रवीणजी मोरे तालुका प्रमुख खालापूर यांच्या माध्यमातून 5000 रुपयाचं कॅश प्राइज असेल। एक तर ठोकलाय, अजून 2ची प्रतीक्षा असेल। तो माइक आहे का, तो माइक बंद आहे का सर? बंद आहे। सर वाईट आहे का बॉल? ओके
तर सुवर्ण संधी इथून सुनील साठी, जर का लागावपाठचे 3 षटकार ठोकले तर 5000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. औष्टिकच्या बाहेर लाईन पुन्हा एकदा ऑफिशियल पंच आमच्याकडे वळलेत आणि सांगितलंय की लागोपाठ चौकार हॅट्रिक जरी मारली तरी सुद्धा सन्माननीय आदरणीय प्रवीणजी मोरे साहेबांकडनं 5000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अगदी धीम्या गतीचा हा चेंडू होता. बीट झालेत फलंदाज. निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. करणच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवरती षटकार काढला, त्यानंतर 2 चेंडू खराब आणि आता मात्र चांगल्या चेंडूची सांगता. फटका फसला आहे का? चेंडूने उंची घेतली, 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात. पकडला जाईल झेल आणि संपवला जाईल सुनील यांचा खेळ. ठोक डीजे. आणि अवघड वाटणारा झेल इथून कॅरी केला. अजून एक विकेटचं पतन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. जाऊया पुन्हा एकदा डीजे कडे. जर का आपण पाहिलं ना वामन सर, तर स्वर्गीय हरी मिरकुटे प्रतिष्ठान वाकस यांच्या माध्यमातून अप्रतिम झेल कॅरी केले जातात. अगदी अवघड वाटणारा झेल अगदी साधा सोपा केला आणि इथून मात्र फलंदाज देखील बाद करण्यात यशस्वी ठरलेत. आता मात्र समीकरण असं आहे, 3 विकेटच्या पतन नंतर धावफलकावरती आपण 30 धावा पाहतोय. कारण ज्याने पहिल्या चेंडूवरती षटकार काढला त्यानंतर 2 वाईट, परंतु त्यानंतर चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. एकच धाव अगदी कार्पेटच्या मदतीने चेंडूने ट्रॅव्हर्स केलाय फलंदाजांना आणि 1 धाव जोडली जाईल. 31 धावा धावफलकावरती अगदी खूप उशिराने ही धाव आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेट म्हणजे पत्त्यांच्या पानाप्रमाणे हा खेळ आहे दादांनो. कुठला पत्ता कुठे लावायचा, कुठला पत्ता कधी काढायचा आणि कुठला पत्ता कधी चालायचा हे ज्याला कळलं ना त्याला क्रिकेटच्या मैदानावरती दीर्घकाळ राज्य करता येतं. आणि तेच राज्य करत असताना आता वाकस टीमला आपण पाहतोय. कारण कुठला पत्ता कधी काढायचा आणि कुठला पत्ता कुठे लावायचा हे ज्यांनी ओळखलं आणि इथून मात्र अजून एक विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय.
तर करतायत आणि सांगतात चला या थर्ड पंच लगेचच खेर साहेब या लगेच ओके स्वर चेंडूची सांगता याच दरम्यान एक धाव जोडली जाईल आणि एका धावीच्या बरोबरीने 32 धावा फलकावरती अंतिम षटक प्रगतीपथावरती सचिन गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय अगदी गुडघ्यावरती बसले होते पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता मिड विकेट च्या डोक्यावर हा चेंडूला ट्रॅव्हल्स करायचं होतं परंतु तसं घडलं नाहीये कही पे निघाय आणि कही पे निशाणा चेंडू झाला इथून डॉट टप्पाचा बॉल टॅप केलाय एक टप्पा अखेरीस चेंडू मात्र फरार होईल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सीमा रेषा पार 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 या बॉल वरती आलाय चौकार ठोकडीचे परंतु झेल कॅरी झाला पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल्स करायचा होता 30 यार्ड सर्कल भेदायचं होतं परंतु चेंडू फसला गेला फटका फसला गेला आणि ज्यासाठी गोलंदाजाने क्षेत्ररक्षण सजवलं होतं त्या जाळ्यामध्ये फलंदाज सापडला गेला अजून एक विकेटचं पतन झालं धावसंख्या मात्र स्थिरावली जाते ती अवघी आणि अवघी 36 या अंकावरती नक्कीच आपण जाऊया एका सन्मानाकडे स्वागताकडे जाऊया मॅचला शुभेच्छा देण्याकरता आणि खऱ्या अर्थानं या कमिटीवर असणाऱ्या प्रेम आणि त्या प्रेमा खातीर ज्यांचं आगमन झालं प्रवीणजी मोरे साहेब जे कालापूर तालुका प्रमुख आहेत त्यांचं या ठिकाणी आगमन झालं करूया त्यांचं या सहर्ष स्वागत माय जुबदार साल या स्पर्धेची गोड ओळख सन्मान चिन्ह देऊन प्रवीणजी मोरे साहेबांचं स्वागत केलं जातोय सुंदर असं मित्रांनो नियोजन आयोजन आहे या नियोजन आयोजनाला शुभेच्छा देण्याकरता अनेक पाहुण्यांच्या मानदेली या ठिकाणी आली आणि आता आपण ज्यांचा सन्मान करतोय सर प्रवीणजी मोरे साहेबांचा सन्मान केला जातोय या व्यासपीठावर अगदी पाहुण्यांचा शुभ सन्मान स्पर्धेचे आयोजक अध्यक्ष सन्माननीय आदरणीय महादेवजी पिरकर यांच्या शुभ हस्ते प्रवीणजी मोरे साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेमध्ये शुभ सन्मान केला जातोय अंगणामध्ये तुळस शिखरावरती कळस अतिथी देवो भव हीच आपल्या महाराष्ट्राची ओळख आलेल्या तमाम मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत अगदी वेळात वेळ काढून आपण साहेब इथेपर्यंत आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल तुमचा आभार आणि धन्यवाद असंच प्रेम आमच्यावरती राहू द्या आयोजकांवरती राहू द्या एक धाव जोडली जाईल आणि मात्र एका धावीच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या पोहोचेल ती 37 या आकड्यावरती 37 धावा वामन सर काय म्हणाल सुनील स्वतःवरती नाराज असेल त्यानंतर इतरत्र फलंदाजावरती देखील नाराज असेल कामगिरी सर करायला पाहिजे होती सुनीलने 4 षटकार ठोकले त्याला 7 देणं गरजेचं होतं म्हणजे 4 षटकारांचा जर विचार केला तर 24 धावा त्यानंतर इतर फलंदाजांनी थोडीशी निराशा केली आहे हा चेंडू महत्वाचा आहे या चेंडूवरती मोठा फटका आला तर 40+ धावा होतील चला थोडं स्पीडअप करा थोडं स्पीडअप करायचंय तुम्हाला विनंती असणार आहे पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर येतोय हो खूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता थोडा पायलट सूट करण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाही डॉट चेंडूची सांगता येते धाव संख्या होते या स्कोर कार्डवर 38 धावसंख्या झाले पहिल्या षटकाचा खेळ पहिल्यानंतर खेळ समाप्त झालाय आणि धावाला स्कोर कार्डवर
यंगस्टर 30 कामला टीमच्या स्कोर कार्डवर 38 41 धावा विजयासाठी गोळा करायचे. तदनंतर पुढचा होणारा सामना दर्श 11 सुधागड टीमचा कर्णधार आणि आपटा टीमचा कर्णधार आपण प्रवास करण्याकरता या लगेच या. सुंदर असं नियोजन आयोजन आज दिवसभरामध्ये आपण एक सुंदर गोड आवाज क्रिकेट सरांचा आपण ऐकतात. चला टॉस करून घ्या लगेच. 38 धावा झाल्या 39 धावा बनवावे लागतील स्वर्गीय हरी मिरकुडे प्रतिष्ठान वाकस टीमला. कारण सुनीलने जी बारीक खेळली तदनंतर पाठीमागच्या खेळाडूला जी कामगिरी करता आली नाहीये. कारण 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला आणि टोटल 38चा आकडा येतो या स्कोर कार्डवर. कारण 38 जर विचार केला ना तर वाकस टीम मध्ये चांगले धुरंधर फलंदाज आहेत. 24 चेंडू आहे आणि 24 चेंडू मध्ये 39 धावा या डोळ्यासमोर उद्दिष्ट ठेवलंय यंगस्टर 30 कामला टीमनं. सुधागड टीमचा कर्णधार यस आपण लगेच या. सुधागड टीमचा कर्णधार. चला मी विनंती करेल दर्श 11 सुधागड टीम आपटे टीमचे कर्णधार इथे उपस्थित आहेत या लगेचच नाणेफेकीसाठी. आणि मी विष्णू खेर साहेबांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल आपण करायचा आहे. चला 39 धावा विजयासाठी गोळा करायचे. थोडं स्पीडअप करा. स्वर्गीय हरी मिरकुटे वाकस टीम आपण फलंदाज पाठवा मैदानामध्ये लगेच पाठवा. दर्श 11 सुधागड टीमचा कर्णधार नामदेव. आपण पुढे असाल तर लगेच या टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्याकरता लगेच या. सुंदर असं नियोजन आयोजन. आजचा शेवटचा दिवस मेगा फायनल. आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये त्या मेगा फायनलचा आस्वाद घेणार आहोत. अनेक पाहुण्यांचे मानदे आले या ठिकाणी आले. माजी आमदार सन्माननीय आदरणीय मनोहर शेठ भोईर विष्णू खैर साहेबांवर असणारं प्रेम आणि त्या प्रेमा खातीर खऱ्या अर्थानं मित्रांनो या मॅचला शुभेच्छा देण्याकरता त्यांचं आगमन झालं. या कमिटीवर असणारं प्रेम आणि त्या प्रेमा खातीर अनेक शुभेच्छा देण्याकरता त्यांच्यासोबत मान्यवर सुद्धा आले आणि त्यांच्या शुभेच्छा खऱ्या अर्थानं या आदिवासी रायगड प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये शुभेच्छा सुद्धा आल्या. धन्यवाद देतो त्या सर्व पाहुण्यांना. स्वर्गीय हरी मिरकुटे प्रतिष्ठान वाकस आपण फलंदाज मैदानामध्ये पाठवा. प्रकाश वारदी एक आयकॉन खेळाडू आहे परंतु त्याची बॅटिंग पाहिजे ती पाहायला मिळाली नाही. अर्थात गरज आहे ते खऱ्या अर्थानं या टीमला कारण विजयासाठी धावा बनवायचे आहेत. 39 चला जाऊया टॉस बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी ऐकूया क्रिकेट सरांचा आवाज. आता टीम नाणेफेक जिंकली आहे. दादा निर्णय काय असेल सांगतो 2 मिनिटात लगेच. एकंदरीत आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन खूप चांगलं आहे. नक्कीच जेव्हा जेव्हा कुठल्याही कर्णधारांना विनंती करेल की जेव्हा आपण नाणेफेकीसाठी येताना दादा आपला निर्णय तिथेच कळवायचा आहे जेणेकरून प्रश्न विचारला जाईल. दादा तुमच्याकडे जाऊयात. जर तुम्ही नाणेफेक जिंकली असते तर निर्णय काय घेतला असता? आपण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. क्षेत्ररक्षण घेतलं असतं. आता निर्णय तर त्यांनी सांगितलं नाही. एकंदरीत आयोजनाबद्दल काय वाटतं? कारण एवढी मोठी स्पर्धा आहे. आदिवासी खेळाडूंना एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचं काम आयोजकांच्या माध्यमातून केले गेलं आहे. त्यांच्याबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूपच सुंदर आहे. थँक्यू. दोन्ही टीमला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आणि इथून मात्र आपल्या टीमने नाणेफेक जिंकली आहे आणि निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. आणि येणाऱ्या कर्णधारांना विनंती असेल की जेव्हा जेव्हा आपण नाणेफेकीसाठी याल ना आपला निर्णय लगेचच कळवायचा आहे. थँक्यू. तुला सलामीची जोड सगळ्या मैदानामध्ये आले. तो गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज ओ या सुलटा चेंडू होता सरळ विकेट. मात्र या ठिकाणी
परंतु बघूया थर्ड पंच पंचांच्याकडे रेफरन्स केलंय. काय घडलंय मैदानामध्ये आपण पाहणार आहोत, कारण फार मोठा विकेट आहे. प्रकाश पारधी येस बॅटला ब्रेक झालाय. येस नक्कीच एक धाव मात्र मिळेल. नो डाऊट एक धाव मात्र मिळतो. एक धाव मात्र अकाउंटला सुरुवात केली जाते. एक धाव येते. 39 धावांचा पाठलाग क्रिकेट सर आपण विचार केला. 24 चेंडू आणि 39 धावा बनवायचे आहेत वाकस टीमला. पुन्हा गोलंदाज गोलची ट्रॅकवर सज्ज होतोय. सुनील मुकणे गोलच्या ट्रॅकवर ओव्हर द विकेट मारा. पुढचा चेंडू सुंदर चेंडू आल्यानंतर कार्पेट चेंडूला खेळून काढला. डिप खाऊन काढणार लॉंगांच्या मध्ये फील्ड केले. त्यावर मिळते सिंगल आणि सिंगलला धावसंख्या जाऊन बोलते 39 धावा उत्तर देत असताना दोन धावा झाल्यात स्कोर कार्डवर. 2चा आकडा आलाय स्कोर कार्डवर. पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होतोय सुनील मुकणे. स्ट्राईक वरती फलंदाज पाहतोय प्रकाश पारधी याला. यॉर्क टाळण्याचा प्रयत्न केला होता. यॉर्क फेकण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा लाईन चेक केली जाते. पुन्हा तिसऱ्या पंतांच्याकडे रेफरन्स केलाय. तिसऱ्या पंतांच्याकडे कॉल मागितलाय. मेन पंच आम्ही पाहतोय या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रकाशजी पवार लेग पंच भूमिकेमध्ये पाहतोय. वाईड चा इशारा येतोय. एस इट इज वाईड बॉल. अवांतर धावणे भरपडली जाते. धाव संख्या होती तब्बल स्कोर कार्डवर 3. 39 धावांचा पाठलाग आहे. 3चा आकडा आलाय स्कोर कार्डवर. 3चा आकडा. सुधाकर टीम फुल फॉर्म मध्ये टीम आहे. पण मैदानामध्ये काय घडलं चौकार होते या आणि टोटल धाव संख्या होती स्कोर कार्डवर 7 धाव संख्या झाले. P1 चे पहिले षटक आहे आणि पॉवर प्ले मध्ये मात्र दोन्ही फलंदाज आपल्या पॉवरला जनरेट करताना आपण पाहतोय. एका बाजूला आहे तो मित्रांनो प्रकाश पारधी, तर दुसऱ्या बाजूला योगेश पारधी आणि गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आहे सुनील मुकणे. योगेश आणि प्रकाश. ओहो पुन्हा चेंडूला सोडून देतोय. डॉट चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. सुनील मात्र कमबॅकिंग करताना पाहायला मिळते. जर का आपण विचार केला ह्या स्पर्धेचा जिंकणारी टीम टॉप 5 मध्ये दाखल होईल कोणती टीम या ठिकाणी, कारण फार महत्वाची लढाई आहे यंगस्टर सामना. आणि दरम्यान पाहतोय आपण सामना स्वर्गीय हरिमिरकुडे प्रतिष्ठान वाकस, कारण वाकस टीमला जिंकण्याकरता धावा बनवायच्या आहेत 39 धावांचं समीकरण या ठिकाणी जुळलं जातोय तो बिघडलं जातोय. जर का आपण विचार केला क्रिकेट नेहमी म्हणतोय की सरड्याप्रमाणे रंग बदलणारा त्याचं नाव ठेवलंय क्रिकेट. पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सुनील मुकणे. हाफ टॅकलला पुल करण्याचा इरादा होता. फ्रंट फुटवर गेला होता. लाऊड अपील नॉट आउटचा इशारा येतोय. सुनील मात्र थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय पंचांच्या वरती, परंतु पंच मात्र ह्या ठिकाणी नॉट आउटचा करार देताना आम्ही पाहायला मिळतोय. 7 धावसंख्या झाले. 39 धावा विजयासाठी गोळा करायचे आहेत. पहिले षटक प्रगतीपथावर चालू आहे आणि पहिले षटक हाताळताना गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आहे सुनील मुकणे. सुनील पुन्हा गोलंदाज ट्रॅकवर येतोय. यंगस्टर सिस्टमला टीमचा हा गोलंदाज आहे. तर स्वर्गीय हरिमिरकुडे प्रतिष्ठान वाकस, तो फलंदाज स्ट्राईक वरती आहे प्रकाश पारधी. योगेश पारधी आणि प्रकाश पारधी ही जोड सगळ्या मैदानामध्ये आपण पाहतोय. तर गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज पुन्हा सज्ज होते सुनील मुकणे. यंगस्टर सिस्टमला टीमचा एक होणार खेळाडू. गुड नाईट तमाशा सिनेमा खेळून काढा. रवाजी विकेट जाते का? यस, पहिला विकेट, पहिला झटका आणि पहिला विकेट येतोय सुसाइड रनआउटचा जातोय प्रकाश पारधी. बॅक टू द आउट डीजे.
यस आता आमच्याकडे तिसऱ्या पंतांच्यासाठी रेफरन्स केलाय. यस रनआउटची विकेट फार महत्वाची विकेट आहे, कारण मोहन असेल योगेश असेल ऑफिशियल पंच टीके कुरुंगुळे सर किंवा अविनाश दादा पारंगे आपण या, कारण हा निर्णय फार महत्वाचा असणार आहे. शरद सर आणि प्रकाश सर आपण या, कारण शरद सर यस तुम्ही या. शरद सर एक फक्त 12 या ठिकाणी थांबायचं आहे. प्लीज प्लीज. ऑफिशियल पंच आपण या ठिकाणी या. आमचे पारंगे सर असतील किंवा टीके करुंगले सर असतील त्यांना विनंती असणार आहे की आपण लगेच या ठिकाणी या, चेक करायचं आहे. चला ऑफिशियल पंच आमचे कुरुंगले सर असतील किंवा पारंगे सर असतील आपण या. सुंदर नियोजन आयोजन. आजचा शेवटचा दिवस आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2025 वर्ष पर्व तिसरं आणि तिसऱ्या पर्वामध्ये आपण आता अंतिम चरणामध्ये पोहोचताना आपण पाहतोय.
चला बाकीचे बाजूला व्हा, फक्त 12 खेळाडू थांबेल या ठिकाणी, बाकीच्याने कुणी नाही, पंच आणि 12 खेळाडू बस. रनआउट विकेट या ठिकाणी रेफरन्स येतोय आमच्याकडे. रनआउट विकेट आणि 39 धावा आणि बाहेरच्याने कुणीही वरती येऊ नका प्लीज. बघा अंडरचा पॅनलला तुम्हाला सामोरं जावं लागेल, ही कमिटीची विनंती असणार आहे. 12च्या व्यतिरिक्त कुणी या ठिकाणी यायचं नाही अजिबात, ही तुम्हाला सक्त वॉर्निंग असणार आहे. या ठिकाणी 12व्या खेळाच्या व्यतिरिक्त कोणी वरती यायचं नाही, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. चला 39 धावांचा सर पाठलाग चालू आहे आणि धावा दिला स्कोर कार्ड एक बाद 7. चला ऑफिशियल पंच लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. प्रकाश पवार, मग तेच प्रकाश पवार. चला आपण भाग्यवंत दरवडा जर इथे उपस्थित असाल तर या आपण स्कोरिंग साठी ज्यांच्या माध्यमातून ओव्हर झालेलं आहे. यस ओव्हर झालेलं आहे. चला 7 धावा झाल्या स्कोर कार्ड वर. येणाऱ्या 18 चेंडूला 18 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत तब्बल 32. बघा 18 चेंडू आणि 32 धावांचं समीकरण. बघा टाइमपास नको मित्रांनो, कारण काल आपण पाहिला वेळेचं महत्व सुद्धा तुम्ही जाणलं काल, तरी सुद्धा आज टाइमपास नको आहे. मी नक्कीच म्हणेन तुम्हाला विनंती असणार आहे की जास्तीत जास्त आपण स्पीडअप करा प्लीज. येणारे 18 चेंडू प्रिकर सर आणि 32चं समीकरण आलंय. कोण जिंकणार आणि कोण हारणार चित्त ठराविक सामना या मैदानामध्ये आपण पाहतोय. आपटा टीमने नाणेफेक जिंकली होती आणि हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे दादा. निर्णय पेंडिंग होता.
पुढची मॅच आपण पाहणार आहोत दर्श 11 सुधागड आपटा टीमच्या माध्यमातून. ही मॅच पुढची आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र अंतिम मॅच असेल. जर विचार केला तर टॉप 10 मधली ती अंतिम मॅच असेल. मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिला तर मात्र 7 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 39 धावांचा पाठलाग. चांगला चेंडू अगदी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. आपल्या टीमने मात्र फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लगेचच आपल्या निर्णयावरती अंमलबजावणी करायची आहे. यानंतर मॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला पुढचा सामना आपल्या भेटीत येतोय, परंतु काय घडतंय मैदानामध्ये आपण पाहतोय. लाईव्ह सामना तो चालू आहे. एका बाजूला स्वर्गीय यस विद्यमान उपसरपंच सन्माननीय अनिकेतजी निकम साहेब आसरी ग्रामपंचायत यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचाही सन्मान ह्या मंचावर केला जाईल. परंतु मैदानामध्ये या 2 धाव मिळतात आणि 2 धावसंख्या होती स्कोअर कार्डवर 9 धावसंख्या झाली. स्कोअर कार्डवर 41 चा पाठलाग चालू आहे. अजूनही 30 धावांची गरज असणार आहे ती वाकस टीमला. स्वर्गीय हरिमिरकुटे प्रतिष्ठान वाकस आणि दरम्यान एक्स्टार सिस्कामला याच्यामध्ये क्रिकेटचं बॅटल आपण पाहतोय. तो कोणत्या ट्रॅकवर गोलंदाज आलाय. ओहो बरोबर गॅप सिलेक्शन केलं. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू जातो. टिप थर्डमॅनला सिंगलला डबल कन्वर्ट. मात्र काय रिक्स आहे. रिक्स घेतली होती परंतु तदवर येत आहेत या 2 धावा आणि 2 धावा धावसंख्या जातीया पोहोचूया डबल 1 स्कोर कार्डवर लागला जातो. 11 धावसंख्या झाले. 39 चा पाठलाग चालू आहे. 11चा आकडा आलाय स्कोर कार्डवर, परंतु गोलंदाज गोलच्या ट्रॅकवर सज्ज होतोय. स्ट्राईक होते फलंदाज. मात्र या 2 धावाने पुन्हा समीकरण बदललं जातोय. टोटल धावसंख्या होती या स्कोर कार्डवर 13. यस योगेश आणि प्रमोद ही जोडसाखळ मैदानामध्ये पाहतोय. तर गोंदिया ट्रॅकवर गोलंदाज दुसरी षटक हाताळा करता प्रल्हाद मात्र गोलंदाज ट्रॅकवर यंगस्टर सिस्कामला टीमचा प्रमोद आणि हॅलो 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 तुला 39 धावा विजयासाठी गोळा करायच्या. जर का आपण विचार केला तर हा सामना फार महत्वाचा असणार आहे. दोन्ही टीम साठी. जिंकणारी टीम एका ना एका ट्रॉफीची मानकरी ठरणार आहे. आदिवासी रायगड प्रीमियर लीगचा सीझन 3 ची ट्रॉफी चमचमती ही ट्रॉफी दिसते मित्रांनो डोळ्यासमोर. त्या ट्रॉफीला जर का हात लावायचा असेल त्याला गवसणी घालायची असेल तर एक चांगली इनिंग खेळावी लागेल ह्या मैदानामध्ये. सिंगल डबल यस नो त्याला दुसरी धाव घेताना फलंदाज बाद झाला. फलंदाज 2 बाद. टोटल 43-51 नंबरची जी गाडी आहे कोणाची त्याची चावी या ठिकाणी मित्रांनो आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जमा आहे. रविवारची विकेट जाते. धाव संख्या 14. 15 धाव संख्या.
दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 15 धावा स्कोर कार्डवर 2 विकेट बॅक टू बॅक आउट झाला. 39चा पाठलाग चालू आहे. येणारे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये समीकरण ह्या ठिकाणी दाखवलं जातोय. टोटल 24 24 धावा बनवायला लागतील. 12 चेंडू 24 धावा. 200चा स्ट्राईक रन रेटचा का विचार केला तो ह्या ठिकाणी बनवावा लागेल, कारण 12 चेंडू आणि 24चा आकडा गोळा करावा लागेल स्वर्गीय हरिमिरकुटे प्रतिष्ठान वाकफ टीमला. आणि 12 चेंडू मध्ये 24 धावा डिपेंड करायच्या आहेत. 12 चेंडू 24चं समीकरण. 15 धावा झाले. 15 धावा आल्या स्कोर कार्डवर. 15 धावा झाल्यात. समीकरण सांगतोय 12 चेंडू आणि 24 धावा. 12 चेंडू 24 धावा या ठिकाणी बनवल्या जातील का की डिपेंड केल्या जातील. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आलाय. मयूर मात्र गोलंदाज ट्रॅकवर आलाय. थोडं स्पीडअप करा. बराचसा वेळ निघून चाललाय मित्रांनो. एका सामन्यासाठी एवढा वेळ जवळजवळ जर का विचार केला ना तर 4 षटकं 20 मिनिटाच्या आतमध्ये संपायलाच पाहिजेत. वारंवार टाइमपास केला जातोय. तुला 12 चेंडू 24 धावा. 12 चेंडू 24 धावा. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज मयूर. परंतु स्ट्राईक वरती फलंदाज योगेश. स्ट्राईक वरती आहे. तर नाशक इंडवरती उंची जास्त लांबी कधी या ठिकाणी काय जबरदस्त सुनील मुगले काय जय टिकला दादा. ह्याच्यासाठी टाळा आला पाहिजे. काय जबरदस्त. यस आदिवासी ठाकूर समाज कर्जत तालुका चे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय परशुरामजी दरावडा आणि त्याच्यासोबत संपूर्ण आमच्या कर्जत तालुक्याची आमच्या आदिवासी ठाकूर समाजाची टीम आहे. त्यांना विनंती असणार आहे की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठाकडे या. विकेट गेले. येणारं समीकरण बदलत चाललंय, कारण परशुरामजी दराडा साहेब आदिवासी ठाकूर समाज संघटना कर्जत तालुका अध्यक्ष आणि त्याच्यासोबत संपूर्ण आमची आदिवासी कमिटी यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालं. या आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा आम्ही एकदा आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आहोत. जर पाहिलं तर कर्जत तालुका संघटना ठाकूर संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय आदरणीय परशुरामजी दरावडा साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसेच सन्माननीय आदरणीय हिंदोळा साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचंही आपण सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. तसेच जर आपण पाहिलं तसेच कर्जत पंचायत समितीच्या माझ्या माजी उपसभापती सन्माननीय आदरणीय ताई जयवंतीताई हिंदोळा यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं आपण सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात आणि जाऊया मैदानाच्या दिशेनं. चल मैदानामध्ये सर आपण पाहतोय काय जबरदस्त, काय बिग फाईट या मैदानामध्ये पाहतोय. काय थर्रार अरे बाबा बेकार सामना आता जवळजवळ होत चाललाय असं म्हणायला काय हरकत नाहीये. तर 39 धावा पाहिजे होत्या आणि काय कमबॅकिंग केलं एक्स्ट्राची स्कमला टीमनं. काय जबरदस्त सुनील, काय जबरदस्त हँडसम हा खेळाडू वाढतोय सुनील. एक चेहऱ्यावर स्माइल तर आहेच.
गॉगल सुद्धा लावले आणि झेल सुद्धा टाय मारून टिपला. झेल सुटला होता. सेकंड अटेम्प्टमध्ये त्याने झेल पकडला आणि मात्र कमबॅकिंग केलं. मजबूत पकड केली. ओ यस बिलकुल. ही चेंडू मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर फेकलाय, बाहेर पडलाय, अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. अवांतर धावणे भर पडली जाते. एक धावणे अंतर कमी केला जातोय. टोटल धावसंख्या होते स्कोर कार्डवर तब्बल 16 धावसंख्या. पुन्हा चेंडू मात्र खराब आणि खराब पाहायला मिळतोय. वाईड मिळून वाईट परिस्थिती याला वेळ लागला नाही मित्रा. एक्स्ट्रा सिस्टमला टीमचा गोलंदाज टोटल 17चा आकडा 39 धावा विजयासाठी गोळा करत असताना धावसंख्या झाल्या स्कोर कार्डवर 17 आकडा. 17चा आकडा आला स्कोर कार्डवर. पुन्हा गोलंदाज सज्ज होतोय. ऑन साइड चेंडू खेळून काढला. डिपकाव कॉलला चेंडू निघून चाललाय. सिंगल मात्र पुढे वाटचाल करताना पाहायला मिळतोय. स्वर्गीय हरमिरकुड प्रतिष्ठान वाकस टीम. वाकस आणि मित्रांनो एक्स्ट्रा चीज थांबला याच्यामध्ये जुगलबंदी चालू आहे. तिसरं षटक मार्गस्थ. तिसरं षटक प्रगतीपथावर चालू आहे आणि धावसंख्या झाली 18. 8 बॉल 21. बघा समीकरण इक्वेशन काय सांगतोय. 8 चेंडू बॅलन्स आणि 21 धावांची गरज. डिलिव्हरी चेंज ऑफ द पेस विथ द टर्न. काय जबरदस्त, काय सुरेख भन्नाट गोलंदाजी. बघा ही पिरकर सरांनी म्हटलं वेग किती आहे, वेगाला महत्व नाही आहे, तुमच्याकडे व्हेरिएशन किती आहे त्याला महत्व आहे. आणि व्हेरिएशन मात्र या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळतोय. गोलंदाज 7 चेंडू 21 धावा. 7 चेंडू 21 धावा 21. हाफ टॅकरचा गोल्डन बॉल चेंडू पडला, वेगानं निघून गेला. कीपरच्या दस्तानामध्ये थापक झोपक गोलीगत निघून चालला. 8 चेंडूची सांगता येते. येणारे 7 चेंडू आणि 21 धावांचं समीकरण आले डोळ्यासमोर. 6 चेंडू 21 धावा होतील का भावा. कारण जर का विचार केला क्रिकेट सरण्यापेक्षाही एकदम बेकार रंग बदलणारा आणि त्याचं नाव ठेवलंय क्रिकेट. काय होणार या मैदानामध्ये आपण मित्रांनो पाहणार आहोत. अनेक पाहुण्यांचं शुभ पावलं या मैदानाकडे वळली. कारण आपण दराखोरामध्ये राहणारी सर्व आदिवासी मंडळी आहे आणि आदिवासी मंडळीवर असणाऱ्या आमच्या आदिवासी समाजातील जे लोकांचं प्रेम आहे त्या प्रेमाखातीर या मॅचला शुभेच्छा देण्याकरता त्यांचं आगमन झालंय. 6 चेंडू 21 धावा. 6 चेंडू 21 धावा. बिग हिट मारावं लागेल मित्रा. मैथिट मारावं लागेल कारण सामना फसलाय. स्वर्गीय हरमिरकुट प्रतिष्ठान वाकस टीम 6 चेंडू आणि 21 धावा. नक्कीच या मॅचला शुभेच्छा देण्याकरता कर्जत तालुका देश ठाकूर समाज सन्माननीय आदरणीय परशुरामजी दरावडा साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. तदनंतर माजी उपसभापती कर्जत पंचायत समिती सन्माननीय जयवंतताई हिंदोळा साहेब यांचे या ठिकाणी मॅडम यांचे या ठिकाणी आगमन झाले. काशीनाथजी पाटील सामाजिक कार्यकर्ते त्यांचे या ठिकाणी आगमन झाले. बबनजी शेंडे माजी खजिनदार त्यांचे या ठिकाणी आगमन झाले. माधुजी बिरगड सामाजिक कार्यकर्ते त्यांचे या ठिकाणी आगमन झाले. बबनजी निर्गुणा सर त्यांचे या ठिकाणी आगमन झाले. या दशरथजी निर्गुणा सर त्यांचे या ठिकाणी या मॅचला शुभेच्छा देण्याकरिता आगमन झाले. मनोहरजी डुमणे सर यांचे या ठिकाणी आगमन झाले. वालकू चौधरी सर यांचे या ठिकाणी आगमन झाले. श्री दत्तात्रयजी हिंदोळा सर यांचे या ठिकाणी या मॅचला शुभेच्छा देण्याकरिता आगमन झाले. परंतु त्यांच्या हेतूचे सन्मान केला जाईल. चला मैदानाकडे जाऊया. काय क्रिकेट बाहेरलाय, काय क्रिकेट पाहतोय ह्या मैदानामध्ये. गोलच्या ट्रॅकवर गोलंदाज अंतिम षटक घेऊन आला गोलंदाज. परंतु ऑफ स्टिकच्या बाहेर पडला जातोय. पनिश केला जाणार गोलंदाजाला. धाव संख्येमध्ये होणार 1 रनाची बढती. टोटल 20. 21 धावांची गरज असणारे 4 चेंडू.
4 चेंडू 19 धावा. फटका मारावा लागेल. सामना अडचणीमध्ये आहे. अडचणीमध्ये मार काढावा लागेल. लाभ केला. क्षेत्रसेक आहे. विकेट जाणार. बॅक टू द कॅप. मोठे डाऊन वन. अजून एक विकेट येते. मात्र अडचण झालं. अडचण निर्माण झालं. मी तर म्हणेन खऱ्या अर्थ वाकस टीमला. सन्माननीय आदरणीय थँक्यू डीजे सन्माननीय आदरणीय रामदासजी वाघमारे साहेब सरपंच भिंगार यांचे देखील इथे आगमन झालंय. त्यांचे आदिवासी रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करूयात. ओल्टू कॉम्बॉक्स. चला 3 चेंडू बॅलन्स आणि 3 चेंडू 19 धावा. 3 चेंडू 19. यस यमेश आदर डेफिनेटली हिट. फर्निचर केले डिस्ट्रॉयज. फलंदाज आला पावली माघारी धाडला मैदानाच्या बाहेर. आता मात्र सामना फार क्रिटिकल. कारण सामना विचार केला. 2 चेंडू 19 धावा. डीजे थँक्यू. 5 पंडवाला हे महाभारत घडवले. अध्यक्ष मातेजी पेरकर, उपाध्यक्ष शरजी ठोंबरे सर, सचिव शरजी वाघे, खजिनदार विष्णूजी खैर आणि सल्लागार प्रकाश पवार. काय झालं चौकाला दादा? फार उशीर झाला. कारण वेळ गेली, सत्ता गेली. आता त्या खुर्चीचा काय फायदा? कारण ज्या वेळेला सत्ता होती, खुर्ची होती, वापर करायला पाहिजे होता. परंतु काय घडलं आता आपण पाहतोय. 1 चेंडू 15 धावा. 1 चेंडू 15 धावा. सामना जिंकतोय या ठिकाणी एक्स्टर किस कांबला टीम. चला मेन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. वेल डन, वेल प्लेड. या स्पर्धेचे मुख्य